नमस्कार. मी शंकर शशिकांत घारे, तुळस. मातोंड पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. यापूर्वी 2007 पासून सक्रिय राजकारणामध्ये मी आहे. 2007 ते 2012 मध्ये तुळसचा उपसरपंच, त्यानंतर 2017 ते 2022 मध्ये जी पहिली निवडणूक, थेट निवडणूक म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये पार पडली, त्यामध्ये या ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून मी निवडून आलो. आणि त्याच्या अगोदर मी गेल्या वर्षीची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेलो होतो, परंतु ती निवडणूक मी काही थोडक्या मताने हरलो आहे. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून माझ्यावर मातोंड पंचायत समितीची धुरा दिलेली आहे. निश्चितपणे संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, देशामध्ये सरकार महायुतीचं आहे आणि अशा स्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निश्चितपणे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येईल, तशा प्रकारचं वातावरण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सन्माननीय नारायणराव राणेसाहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, दोन्ही आमदार शिवसेना पक्षाचे सन्माननीय दीपकभाई केसरकर, सन्माननीय निलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून विकासाची घोडदौड ही जिल्ह्यामध्ये निश्चितपणे मोठ्या वेगाने चाललेली आहे. आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून ही जिल्हा परिषद सुद्धा बहुमतानं या ठिकाणी आपला महायुतीचा झेंडा फडकवेल. आणि या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये सन्माननीय मनीषजी दळवी साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि वेंगुर्ला तालुक्याचे जिल्हा समन्वयक सन्माननीय सचिनजी वालावलकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवतो आहोत. आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये आमचे तीनही उमेदवार विजयी होतील, यात आम्हाला कुठलीही शंका नाही आहे. परंतु त्याचबरोबर पुढे या ठिकाणी सांगताना विजयी झाल्यानंतर या मतदारसंघामधले रस्ते, पाणी, वीज ह्या विविध समस्या आहेत. काही ठिकाणी अजूनही ग्रामीण भागामध्ये अंतर्गत रस्त्यांचं जाळं विणणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी रस्ते आम्ही निश्चित उपलब्ध करू. जिल्हा परिषदच्या सदस्य आमच्या योगिताताई परब मॅडम आहेत, यांचं सुद्धा लक्ष या मतदारसंघात चांगल्यापैकी आहे. शेतकऱ्यांच्या ज्या छोट्या छोट्या वस्तूंची मागणी असते, कृषी अवजारे म्हणा, त्या पुरवण्यासाठी त्या सुद्धा या मतदारसंघामध्ये निश्चितपणे काम करतील. आणि या मतदारसंघावरती शिवसेना भाजपा युतीचा महायुतीचा झेंडा या ठिकाणी फडकवेल, यात काही शंका नाही. धन्यवाद. 256 मतांनी गेल्या निवडणुकीमध्ये मी पराभूत झालेलो होतो, कारण मी त्यावेळी काँग्रेसमध्ये काम करत असताना मला तिकीट मिळाली नव्हती आणि त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यावर लढलेलो होतो. आणि त्यावेळी माझी लढत ही शिवसेना पक्षाच्या नितीन शिरोडकर यांच्याशी झालेली होती. परंतु त्यामुळे अगदी थोडक्या मताने म्हणजे 256 मताने मी त्या ठिकाणी पराभूत झालो. पुन्हा एकदा पक्षानं या ठिकाणी मातोंड पंचायत समितीसाठी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याबद्दल पक्षाचा मी मनपूर्वक आभारी आहे. आणि मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये माझे तीनही उमेदवार, जिल्हा परिषदच्या योगिताताई परब आणि पंचायत समितीसाठी मी स्वतः शंकर घारे आणि आमच्या तुळस पंचायत समितीसाठी सुचित्रा वजराटकर मॅडम ह्या मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होईल. या निवडणुकीमध्ये आमचा जो विरोधी पक्ष आहे उबाटा, त्याच्यामध्ये आधी त्यांनी केवळ पॅनल करायचं आहे म्हणून ते केलेलं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हिजन या ठिकाणी आम्हाला दिसत नाहीये. उमेदवार सुद्धा फिरताना आम्हाला कमी प्रमाणात दिसत आहेत, परंतु भाजपमधून जी बंडखोरी या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु त्या उमेदवारांचा कुठल्याही प्रकारचा टिकाव आमच्या या महायुतीच्या पॅनल समोर लागणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.